उनको शिष्य बनाया। हाँ। तो शिष्य बना के उनसे यहाँ धूनी जलाई तो क्या हरिहर बोले भगवान। हाँ वो उधर को हाँ तो वो आज भी अखंड चल रही है, चल रही। रेगुलर चलती है। हाँ मतलब प्रज्वलित है। उसके बाद में ये उनका समाधि है, वो जिनको शिष्य बना था पहले वाले। हाँ हाँ इनने शिष्य बनाया, छिपानेर। जिसकी समाधि इधर को हो गई। शिष्य की समाधि है। हाँ, ये सेकंड वाले शिष्य की समाधि हो गई। वो पहले वाले छिपानेर मध्ये ये मयाचं के बाद स्वरूप में आहे. उन्होंने ट्रस्ट कर दिया, हाँ। ट्रस्ट के सुपुर्द कर दिया, फिर कोई को बनाया नहीं। वो खंडवा में समाधि ली। खंडवा में समाधि लिया है, यहाँ पर आए थे आए थे। हाँ तो एक नाइट ठहरे थे, हाँ। फिर बना के आगे बढ़ गए। आगे बढ़। यहाँ से खेड़ी घाट गए, खेड़ी घाट मोटक्का बड़वा इधर से होते हुए फिर वो खंडवा चले गए। धुनीवाले बाबा यांचा आश्रम आहे. मायाच्या तटावरतीच आहे. आश्रम आहे इथं. परिक्रमावासियांसाठी सेवा पण केली जाते. खंड धुनीवाले बाबा. हे बाबा आहे ते. हे दोन्ही अखंड आहे. अखंड धुनीवाले बाबा. एकूण एक गेट आहे. तिकडे मायाचा किनारा आहे. बघा. सुंदर असं किनारा आहे मायाचा. मयाच्या किनारी सतदेव पाताळेश्वर मंदिर याचं बांधकाम चालू आहे. आगे गेलं का? किनाऱ्यावरच एकदम मयाच्या. छिपानेरचं थोडं पुढं आलं तिथे चालू आहे काम. नर्मदे यार. नीलकंठेश्वर नर्मदे यार. मयाच्या तटावरच एकदम. पात्र भरलेलं आहे इथं. व्यवस्था आहे.
मैयाच्या किनाऱ्यावर हे भयानक वाळू उपसा चालू आहे. होडीमध्ये आणत्या भरून इथं डेपो मारता. इथं हे ट्रकी हायवा सगळे भरतात. खूप मोठा आहे. तिला काय हा 5 किलोमीटरचा इथं वाळू काढल्या जाते. मायाच्या किनाऱ्यावर दुकानं हे हॉटेल सगळे इथं वाळू आल्यांसाठी बांधलेले अशी. हे बघा पावडीचे दुकान आहे. हे सगळे होडीमध्ये आणत्या इथं डेपो मारून ठेवला जातो. एकदम यात्रा भरल्यासारखी गर्दी. इतकी गर्दी भयानक पुढं पण. आणि अर्ध्या पात्रामध्ये ते बाया होडीमध्ये आणते असतं भाऊ. आपल्याला इथून पाण्यातून जायचं मायाच्या. सायकल वल्ले होणार सगळं वल्लं होणार आता इथून. ती पायीवाले चालत आहे त्याच्या मागे. तिकडे फक्त सायकलवाले आणि पायवाले चालू शकतात. मोठ्या गाडीवाल्यांनी इकडे येऊ नये बिलकुल पण. हे मुलं आपली सायकल घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करताय मदत. पिछे पकड रे. परिक्रमा मस्त पुढे चालली. खूप वेग असतो पाण्याला. पाणी मैयाचं पाणी बघा किती नितळगार असतं एकदम स्वच्छ. अरे उधर किधर जा रहा है रे. आपल्या सायकली आपली सायकल कडाला आलेली आहे. आता ह्या पायीच्या वाल्यांच्या रस्त्यानं बारीक रस्त्यानं आपल्याला जायचं. असे दुकानं मांडलेले इकडं. इकडं वाळू उपसा केला जातो भयानक. आपण बिस्किटचा पुडा देऊ. नर्मदे बाबा रस्ता तर लय खतरनाक आहे. सायकल जाईल ना. मावशी माझ्या तुम्हालाच माहिती. आम्हाला मदत करू लागा हा लोटायला. मावशी म्हणते आम्हालाच लोटायला मदत करा. आता मयाच्या पाण्यानं सायकलला आंघोळ घातलेली आहे आता आम्ही. आता निघायचे. आता हे वाळू वाल्यांचं काय खतरनाक काय असं पाहिलंच ना पुढं. हा हे आला ट्रॅक्टर वाळू उपसायला. त्या पात्रामध्ये हे वाळूवाले अजून काही संपत नाही. आम्ही 10 किलोमीटर पुढे आलोय तरी हे वाळूवाले काही संपले नाही अजून. पुढे हायची किती मोठ्या जागेवर आहे. पुढे पण हे काढत त्याचे वाळू. हा पगदंडीचा रस्ता परिक्रमा वासियांकरता बनवलेला आहे हर मयाच्या तटाला सरकारने. वाळू खूप खतरनाक आहे पण सफेद रेती राहते. असे रस्ते बनवलेले. दुपारच्या भोजन प्रसादीसाठी बोलावण्यात आलं आहे. इथे आश्रम आहे. त्या आश्रमात आलो आहे. आत्ता मठ्ठा केलो आहे आपण.
किटलीमध्ये मठ्ठा दिलेला आहे आपल्याला पिण्यासाठी. जायचंय भोजनासाठी. मैयाचं तर ते पुढे जागेवर आहे. पुढं नसलं म्हणजे मग परत पुढं 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 मग एखाद्या हातीत पाहावं लागेल. वरण पोळ्या आणि भात प्रसाद बनवला यांनी आश्रम इथं. ही दिदी ही वाढती तिला पोळ्या मातमध्ये चालू आहे. दुपारची भोजन प्रसाद झाली. 3:10 झाले. आता आपण आवली घाट या ठिकाणी पोहोचतोय. 1 किलोमीटर बाकी आहे. भोजन प्रसादी करून आपण आलो आहे आता. तर इथं डांबरी रस्ता लागला आहे. थोड्याच वेळात आवली घाट लागेल. बघू तिथं कसं काय सांगा. रामकृष्ण हरी नर्मदे. रस्त्याला खूप माकडं आहे. आता आम्ही हायवेला लागलो. बुधनी हायवेला मुक्काम करणार आम्ही तिकडं. हा हायवे लागलाय. खूप माकडं आहे. निकल के दिखो. काय जेवण झालेलं आहे. नाही मारा